नमस्कार सर्वांना, मी डॉक्टर मेघा चतुर्वेदी। हिवाळा येणार आहे आणि आजचा व्हिडिओ सोरायसिसच्या रुग्णांसाठी हिवाळ्यात सोरायसिस व्यवस्थापित करण्यासाठी 3 हिवाळी काळजींवर आहे। सोरायसिस थंड महिन्यात अधिक गंभीर होण्याची प्रवृत्ती होते, त्यामुळे आपल्या त्वचेची आणि शरीराची तयारी चांगली करणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून फलयप कमी करता येतील आणि आपल्या स्थितीवर नियंत्रण ठेवता येईल। तर चला काही सोप्या व्यावहारिक टिप्समध्ये प्रवेश करूया, ज्या तुम्ही आजपासूनच अनुसरण करू शकता। हवामान थंड, हवा कोरडी, उष्णता निर्माण शकते, सूज येऊ शकते। त्वचेतील आर्द्रता काढल्याने सोरायसिसच्या ठिकाणी अधिक जळजळ खडबड होते। तर आपल्या सोरायसिसच्या ठिकाणांची काळजी घेण्याचा पहिला टप्पा म्हणजे स्नानानंतर आणि झोपण्यापूर्वी रासायनिक आणि सुगंधयुक्त मॉइश्चरायझर लावणे। मिसी ताई सार वापरा। सोरायसिससाठी बॉडी लोशन वापरा। नारळ, नीम, तिळाचे आयुर्वेदिक तेल वापरा। स्मरण ठेवा, हिवाळ्यात यामध्ये सातत्य ठेवा आणि स्नानानंतर त्वचा अजूनही ओलसर असताना त्वरित मॉइश्चरायझर लावा, जेणेकरून आर्द्रता बंद करता येईल। दुसरा टप्पा म्हणजे तुमच्या स्नानाचे पाणी। माहित आहे, हिवाळ्यात गरम पाण्याचे स्नान चांगले वाटते। सोरायसिसच्या रुग्णांसाठी गरम पाणी तुमच्या त्वचेसाठी वाईट शत्रू असू शकते। हे नैसर्गिक तेल काढून टाकते, ज्यामुळे तुमची त्वचा कोरडी आणि फलयपसाठी प्रवण होते। त्याऐवजी तुम्ही स्नान शॉवर घेताना पाण्याचा वापर करा। तुमचा शॉवर छोटा ठेवा आणि त्यानंतर लगेच CIA आयुर्वेद सोरियाच्या बॉडी लोशनने मॉइश्चरायझर लावा। पुढे मी घरातील उष्णता आणि हिवाळ्यात हीटरच्या वापराबद्दल बोलत आहे। हिवाळ्यात घरातील हीटर हवा कोरडी करतात, ज्यामुळे तुमची त्वचा जळजळीसाठी अधिक प्रवण होते। एक सोपी पण प्रभावी उपाय म्हणजे ह्युमिडिफायरमध्ये गुंतवणूक करणे। हे हवेत आर्द्रता राखण्यास मदत करते, ज्यामुळे तुमची त्वचा कोरडी होत नाही। हे तुमच्या बेडरूममध्ये किंवा तुम्ही जास्त वेळ घालवणाऱ्या लिव्हिंग एरियामध्ये ठेवा। हिवाळ्यात हीटरचा अति वापर करू नका, कारण काही प्रकरणांमध्ये यामुळे सोरायसिसचा फलयप होऊ शकतो। ह्युमिडिफायरसह हीटरचा वापर नेहमी प्रमाणात करा। एक आणखी महत्त्वाची टिप म्हणजे तुमचे हिवाळ्याचे कपडे चांगल्या प्रकारे निवडा। सोरायसिसमध्ये ऊन तुमच्या त्वचेला जळजळ आणि घर्षण निर्माण करू शकतात। सोरायसिसच्या ठिकाणांची स्थिती आणखी वाईट होते। त्वचेसाठी सौम्य मऊ, श्वास घेणाऱ्या कापडांचा वापर करावा। जर कपड्यांखाली थर घाला, तुमची त्वचा सुरक्षित राहील। आपण आपल्या आहारात काय समाविष्ट करावे याबद्दल बोलूया, जेणेकरून सोरायसिस तुमच्या शरीरात व्यवस्थित राहील। स्मरण ठेवा, आहार एक महत्त्वाचा आहे, ज्याची तुम्हाला काळजी घेणे आवश्यक आहे, कारण एक आरोग्यदायी तुमच्या सोरायसिसच्या ठिकाणांना राखण्यात आणि तुम्हाला लवकर बरे होण्यात मदत करतो। तर तुम्ही जे खातात ते तुमच्या त्वचेच्या आरोग्यावर मोठा प्रभाव टाकू शकते। हंगामी बदलांच्या वेळी एक अँटी इन्फ्लेमेटरी सोरायसिसला नियंत्रणात मदत करू शकतो। ओमेगा 3 फॅटी आम्लांनी समृद्ध असलेले अन्न समाविष्ट करा, जसे की अलसीचे बी, अक्रोड आणि चिया बी। पालक आणि केल सारखी पानांची भाज्या जीवनसत्वे आणि अँटीऑक्सिडंट्सने भरलेली असतात, जी जळजळ कमी करण्यात मदत करतात। तुमच्या जेवणात हळद घालणे विसरू नका। हळदमध्ये कर्क्युमिन असतो, जो एक शक्तिशाली अँटी इन्फ्लेमेटरी यौगिक आहे, जो सोरायसिसच्या फलयप कमी करण्यात मदत करतो। आणि हिवाळ्यात आरामदायक अन्न समाविष्ट करणे आकर्षक असले तरी प्रक्रिया केलेले, साखरेचे आणि तळलेले अन्न टाळा, कारण ते जळजळ वाढवू शकतात आणि सोरायसिसला उत्तेजित करू शकतात। या व्यतिरिक्त हिवाळ्यात जेव्हा आपण कमी पाणी पिण्याची प्रवृत्ती ठेवतो, तेव्हा हायड्रेटेड राहणे महत्त्वाचे आहे। पुरेसे पाणी पिणे विषारी पदार्थ बाहेर काढण्यास आणि तुमच्या त्वचेला आतून आर्द्र ठेवण्यास मदत करते। दररोज किमान 8 ग्लास पाणी पिण्याचा प्रयत्न करा। तुम्ही हर्बल चहा, ग्रीन टी किंवा आलं चहा देखील समाविष्ट करू शकता, ज्यामध्ये सोरायसिस व्यवस्थापित करतात। शेवटी हिवाळ्यात कमी सूर्यप्रकाशामुळे सोरायसिसच्या रुग्णांना व्हिटॅमिन डीच्या पातळी कमी येण्याचा अनुभव येऊ शकतो। तर दररोज किमान 10 ते 15 मिनिटे सूर्यप्रकाशात राहण्याचा प्रयत्न करा। जर ते शक्य नसेल तर तुमच्या डॉक्टरांशी सल्ला घेऊन व्हिटॅमिन डीचा सप्लिमेंट घेण्याचा विचार करा। हे त्वचेच्या आरोग्यात सोरायसिस नियंत्रित करू शकते। तर आजच्या व्हिडिओसाठी एवढेच, आणि या हिवाळ्याच्या पूर्व तयारी करून तुम्ही तुमच्या सोरायसिसचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करू शकता आणि थंड महिन्यात फलयप कमी करू शकता। स्मरण ठेवा, तुमच्या त्वचेची काळजी घेणे हे वर्षभराचे काम आहे, आणि लहान जीवनशैलीतील बदल हंगामी संक्रमणांच्या वेळी तुमच्या त्वचेच्या वर्तनात मोठा फरक करू शकतात। जर तुम्हाला प्रश्न किंवा वैयक्तिक सल्ल्याची आवश्यकता असेल, खाली टिप्पणी देण्यास मोकळे रहा किंवा व्हिडिओमध्ये दिलेल्या नंबरवर आमच्याशी संपर्क साधा।
तोपर्यंत निरोगी रहा, उबदार रहा आणि हसत रहा.